नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आलेली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर शेतकरी जनरल किंवा OBC कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांना 10% रक्कम भरायची. बाकी रक्कम सरकार जमा करेल. जर शेतकरी अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जर ह्या कॅटेगरीमध्ये येत असतील तर त्यांना फक्त 5% रक्कम भरायची. बाकी रक्कम सरकार जमा करेल. या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांची 2.5 एकरपर्यंत जमीन आहे त्यांना 3 HP पंप मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन 2.5 ते 5 एकरपर्यंत आहे त्यांना 5 HP पंप मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन 5 एकरच्या वर आहे त्यांना 7.5 HP पंप मिळणार आहे. या योजनेमुळे वीज बिल भरायची गरज नाही आणि लोड शेडिंगची चिंता नाही. 5 वर्षाची दुरुस्ती हमीसुद्धा मिळणार आहे आणि इन्शुरन्ससुद्धा मिळणार आहे. चला तर मग बघू अर्ज कसा करायचा आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील ते पाहू. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. क्रोम ब्राउझरवर जा, वेबसाईट टाका mahadiscom.com. वर स्क्रोल करा. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हे सिलेक्ट करा. कोपऱ्यात भाषा निवडता येते. मराठी भाषा सिलेक्ट करा. दोन नंबरला योजनेची माहिती दिलेली आहे, त्या माहितीवर क्लिक करा. या योजनेविषयी माहिती तुम्हाला भेटेल. ही माहिती वाचून घ्या. आपल्याला फॉर्म भरायचा आहे म्हणून लाभार्थी सुविधा यावर क्लिक करायचं आहे. अर्ज करा यावर क्लिक करा. पहिले पेज ओपन होईल. पहिल्या पेजवर या. येथे आहे पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील. ही माहिती हे शेतकरी भरू शकतात ज्यांनी महावितरणाकडे वीज पुरवठा मिळवण्यासाठी किंवा वीज जोडणीसाठी अर्ज केला असेल, पैशाचा भरणा भरला असेल पण त्यांचा फॉर्म प्रलंबित आहे. असे फॉर्म भरले असेल त्यांनी ही माहिती भरावी, अन्यथा ही माहिती भरू नये. खालच्या पेजवर या. या पेजवर आहे अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील यांची माहिती. येथे टाका अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक. आधार क्रमांक टाकल्यावर इथे योजनेचे नाव आहे. सिलेक्ट करायची गरज नाही, ॲटोमॅटिक राहील ते. नंतर ज्या जिल्ह्यात शेती आहे तो जिल्हा निवडा. नंतर तालुका निवडा. नंतर गाव निवडा. काहींना गाव निवडताना असा एरर येईल, डार्क वॉटर शेड परिसरात जमीन आहे त्यामुळे कृपया GSDA प्रमाणपत्र अपलोड करा. ज्यांना असा एरर येईल त्यांनी कागदपत्र अपलोड करताना GSDA प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. ज्यांना एरर येत नसेल त्यांनी अपलोड करायची गरज नाही. येथे मुख्य गट क्रमांकामध्ये 7/12वरला गट क्रमांक टाका. येथे उपगट क्रमांक निवडा. 7/12वर असेल. येथे शेतीचा प्रकार निवडा. सेल्फ किंवा शेअर्ड. स्वतःची असेल तर सेल्फ निवडा. सामायिकमध्ये शेती असेल तर शेअर्ड निवडा. येथे अर्जदाराचे नाव निवडा. येथे अर्जदाराच्या नावावर किती जमीन आहे ते ॲटोमॅटिक येऊन जाईल. येथे अर्जदाराचे नाव टाका. येथे अर्जदाराच्या वडिलाचे किंवा पतीचे नाव टाका.
येथे अर्जदाराचे आडनाव टाका. येथे लिंक सिलेक्ट करा. येथे अर्जदाराची कॅटेगरी सिलेक्ट करा. ज्यांची कॅटेगरी NT असेल त्यांनी OBC सिलेक्ट करा. येथे अर्जदाराचा मोबाईल नंबर टाका. यामध्ये अर्जदाराची ईमेल ID टाका. असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. खालच्या पेजवर या. येथे आहे अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण. येथे आहे घर क्रमांक. इथे घर क्रमांक टाका अर्जदाराचा. येथे आहे खून किंवा निशाणी. घराजवळी निशाणी टाका. येथे अर्जदाराचा जिल्हा निवडा. नंतर तालुका निवडा. गाव निवडा. एरियातला पिनकोड नंबर निवडा. अर्जदाराचा मोबाईल नंबर टाका. दूरध्वनी क्रमांक असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. येथे पॅन कार्ड नंबर टाका. खालच्या पेजवर या. यावर आहे जलस्रोत आणि सिंचन माहिती. जलस्रोत आणि सिंचनची माहिती भरायची आहे. येथे जलस्रोताचा प्रकार टाकायचा आहे. वेल, बोरवेल, फार्म पॉन्ड. सातबाऱ्याची नोंद असायला पाहिजे. येथे सिंचन प्रकार निवडा. मायक्रो, ओपन, पाईप. येथे पाण्याची गुणवत्ता निवडा. हार्ड, सॉफ्ट. येथे जलस्रोत खोली निवडा. फुटामध्ये. येथे पावसाळी हंगामात जलस्रोत खोली निवडा. फुटामध्ये. येथे उन्हाळी हंगामात जलस्रोत खोली निवडा. फुटामध्ये. येथे शेत तलाव टाका. येस किंवा नो. येथे कूपन नदी का रुंदी टाका. इंचामध्ये. येथे खालच्या पेजवर या. येथे कृषी तपशील. येथे पिकांची माहिती भरायची आहे. येथे पिकाचा प्रकार निवडायचा आहे. मागील वर्षी कोणते पीक घेतले होते ते. रब्बी किंवा खरीप घेतले होते ते निवडायचं आहे. येथे मागील वर्षी पिकाची संख्या किती होती ते निवडायचं आहे. येथे निवडायचा आहे पिकाचा प्रकार. शेवटचा तर शेवटचा वर्ष. रब्बी किंवा खरीप. येथे पिके संख्या टाकायची आहे. शेवटचे ते शेवटचे वर्ष म्हणजे किती संख्या होती पिकांची. येथे खालच्या पेजवर या. येथे विद्यमान पंप तपशील.
ज्यांच्याकडे पहिले पंप आहे ते वापरत आहेत त्यांनी विद्यमान पंप वापरकर्त्यामध्ये यस करावे आणि बाकीची माहिती भरावी. आणि ज्यांच्याकडे विद्यमान पंप नसेल त्यांनी विद्यमान पंप वापरकर्त्यामध्ये नो करावे. बाकी माहिती भरायची गरज नाही. येथे खालच्या पेजवर आहे, येथे आवश्यक पंप तपशील. येथे आवश्यक पंप प्रकारामध्ये सिलेक्ट करायचा आहे DC. येथे उपप्रकारमध्ये सिलेक्ट करायचा आहे सबमेर्सिबल किंवा सरफेस. येथे पंप श्रेणीमध्ये सिलेक्ट करायचं आहे वॉटर. येथे आवश्यक पंप क्षमतामध्ये तुमच्या एकरनुसार HP पंप सिलेक्ट करायचा आहे. 2.5 एकरपर्यंत असेल तर 3 HP, 2.5 ते 5 एकरपर्यंत असेल तर 5 HP, 5 एकरच्या वर असेल तर 7 HP सिलेक्ट करायचा आहे. येथे आवश्यक पाणी उपसामध्ये टाकायची काही गरज नाही. या पेजवर आहे बँक तपशील. यामध्ये अर्जदाराच्या बँकेविषयी माहिती भरायची आहे. अर्जदाराचे बँक खाते नंबर टाका, बँकेचे नाव टाका, MICR कोड टाका, शाखेचे नाव टाका. बँकेविषयी माहिती भरायची आहे. ह्या पेजवर आहे घोषणापत्र. माहिती सर्व वाचून बॉक्समध्ये टिक करा. ह्या पेजवर आहे कागदपत्र अपलोड. 500 KB पर्यंत आपण कागदपत्र अपलोड करू शकतो. 1 नंबरला आहे सातबारा. सातबाऱ्याचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. सातबाऱ्यावर विहीर किंवा बोरवेल नोंद असलेली पाहिजे. जर सातबाऱ्यावर एकापेक्षा जास्त नावं असतील, म्हणजे सामायिक जर असेल, सातबाऱ्यावर जर सामायिक असतील तर ना हरकत प्रमाणपत्र जोडायचं आहे 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरसोबत. 2 नंबरला आहे आधार कार्ड. अर्जदाराचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे. 3 नंबरला आहे बँक पासबुक प्रत. बँकेची पासबुकची प्रत जोडायची आहे. 4 नंबरला आहे पासपोर्ट आकाराचा फोटो जोडायचा. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो जोडायचा आहे. खाली आहे इतर कागदपत्रे. लागू असल्यास ही कागदपत्रे जोडायची आहे. पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास ना हरकत प्रमाणपत्र दाखल करायचं आहे. शेती किंवा विहीर सामायिक असल्यास ना हरकत प्रमाणपत्र जोडायचे आहे. कॅटेगरीमध्ये असल्यास अनुसूचित जाती आणि जमातीचे प्रमाणपत्र जोडायचे आहे. सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यावर अर्ज सादर करावर क्लिक करा. फॉर्म सबमिट झाल्यावर अशी प्रिंट येईल.